नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण 100पेक्षा अधिक भाज्यांना हा मसाला चालतो. हा मसाला कसा करायचा तो पाहूया. आणि हा मसाला करून ठेवला तुमचा वेळ खूप वाचतो. हा जर तुम्ही फ्रीजरला लावला तर 3 महिने आरामशीर टिकतो, किंवा मग छोट्या छोट्या पुड्या बांधून फ्रीजरला ठेवायच्या, नाहीतर साध्या नॉर्मल फ्रीजला ठेवला तरी हा 1 महिना चांगला टिकतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला आता हा मसाला कसा करायचा तो पाहूया. आता मसाला करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते. आता इथं मी अर्धा किलो कांदा उभा चिरून घेतला आहे. उभा आणि एकदम असा पातळ केला म्हणजे परतायला बरा जातो. अर्धा किलो कांदा घेतला म्हणजे त्याला पाव किलो टमाटो घेतला आहे मी. 1 वाटी खोबऱ्याचा किस आहे. 2 लसणाच्या कांड्या घेतल्या सोलून. 2 इंच इथं आल्याचा तुकडा आहे, मी त्याचे तुकडे करून घेतलेत. त्यात धनेपूड घालणार आहे, जिरेपूड आहे, हा घरी केलेला गोडा मसाला आहे, थोडंसं मीठ परतण्यासाठी, आणि हे लाल तिखट. आपल्या घरात असलेल्याच उपलब्ध साहित्यापासून हा मसाला आपण तयार करणार आहे. चला आता इथं मसाला परतण्यासाठी मी तवा पसरट घेतलेला आहे. तर आपण सर्वाआधी खोबरं भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, आणि नाही टाकलं तरी चालेल. आपल्याला हे परतायचं आहे फक्त खोबरं. छान सोनेरी रंग येऊसपर्यंत हे खोबरं आधी आपण भाजून घ्यायचं आहे, नंतर दुसरे मसाले भाजायचे आहेत. चला आता हे खोबरं आपलं चांगलं छान तांबूस रंगावर परतून झालेलं आहे बघा. खरपूस असं भाजलं आहे चांगलं. ह्या पद्धतीने सगळे मसाले भाजले ना खूप छान मसाला होतो. भाज्या पण खूप छान लागतात ह्याच्या. तर हे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तर आपण डिशमध्ये काढून घेऊ. आता मी तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हा कांदा टाकणार आहे. आता जर भांडं लहान पडलं नसेल तर मी 2 ह्याच्यात भाजून घेते. हा जसा जसा कांदा भाजत जाईल तसा तसा ते कमी कमी होत जातो. आता हा छान आपण परतून घेणार आहे. तो लवकर परतण्यासाठी काय करणार आहे आपण, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा पटकन मऊ होतो आणि चांगला भाजला जातो. तर हा कांदा असा आपण परतून. आता आपण हा कांदा एकसारखा हलवत राहायचा. नाही हलवत हा कांदा करपतो, कुठं करपतो कुठं कच्चा राहतो. म्हणून याला सारखं हलवत राहायचं. आपला तांबूस रंगावर येऊसपर्यंत हा कांदा असा हलवत राहायचा. हा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे बघा कसा परतला आहे. आणि कांद्यामधलं जे पाणी असतं ते सगळं कमी झालेलं आहे परतल्यामुळं. असा सोनेरी छान रंग आलेला आहे कांद्याला बघा. आपला तवाभर कांदा होता ते परतून परतून एवढंच झालेलं आहे. त्याच्यात घालूया आपण टमॅटो. हे 2 टमॅटो घेतलं होतं आपण, त्याच्या कांद्यामध्ये परतून घेऊ. असं टमॅटो घातलं की आपल्याला वरनं पाणी टाकावं नाही लागत. टमॅटोमुळे हे एकदम बारीक वाटलं जातं. आता टमॅटोसोबतच आपल्याला हा सोलून घेतलेला लसूण आणि हे आलं ह्याच्यातच आपण परतून घेणार आहे. आता टमॅटो छान होईपर्यंत आपण हे परतणार आहे. ह्याला अजिबात पाणी लागत नाही. हे टमॅटोच्या ह्याच्यात हे बारीक होतं छान. आता हे टमॅटो पण आपलं छान कांद्याबरोबर मऊ झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे. गॅस बंद केल्यावर आपण जे खोबरं परतलं होतं ते खोबरं पण ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे. आता खोबऱ्यावरच आपण सगळे मसाले टाकणार आहोत. हे घरी केलेला गोडा मसाला आहे हा. हे जिरे पुडे 1 मोठा चमचा घेतले मी सगळं मापाने. आणि हे 1 चमचा धनेपूड मोठा चमचा घेतलेला आहे. आणि हे लाल तिखट. आता आपण गॅस बंद केलेला आहे. तर ह्या वाफेवरच हे सगळे मसाले छान परतून होतील. त्याच्यात जर काय थोडंसं पाणी वगैरे असेल तर ते ह्याच्या वाफेवर निघून जातं आणि आपला मसाला छान होतो. आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचा हा मसाला. आणि थंड झाल्यावर आपण मिक्सरमधनं काढणार आहे. चला आता हा मसाला आपण जो परतून घेतला होता तो एकदम थंड झालेला आहे. आता ह्याला आपण मिक्सरमधनं काढू.
काय सुंदर रंग आला आहे आणि त्या मसाल्याचा कांद्याचा इतका सुवास दरवळतोय. अजून तर आपण वाटला नाही आहे. हां, आता भांडं मोठं घेतलं आहे मी, सगळं घालून घेते. ह्या भांड्यामध्ये बसेल हा मसाला. ह्याला अजिबात पाण्याचा वापर करू नका. पाण्याचा वापर केला तर हा टिकणार नाही आहे. टमॅटोच्या ह्याच्यात तेवढा मसाला छान बारीक होतो. मी दाखवते आता. आपला मसाला झाला की नाही आपण पाहू. बापरे, काय मसाल्यांचा काय खमंग सुवास दरवळतोय. खूप छान झाला आहे मसाला आणि एकदम बारीक झाला. आपण इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जे टमॅटोचं पाणी होतं ना, टमॅटो टाकलेलं त्याच्या ह्याच्यामध्ये हे मिक्स झालेलं आहे छान. हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि हा फक्त फोडणीला जिरी मोहरी आणि हा मसाला वापरा. ह्याच्यात तुमच्या कोणत्याही प्रकारच्या भाज्या होईल, भेंडी होईल, गवार होईल, फ्लावर बटाटा, मटार बटाटा किंवा नॉनव्हेज खात असा तो नॉनव्हेजला पण हा मसाला चालतो. फक्त करायच्या आधी एक 5-10 मिनटं हा मसाला बाहेर काढून ठेवा, म्हणजे लवकर परतला जाईल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार.